आपल्यासोबत आमदार आशुतोष काळे आहेत. दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये ते आमदार म्हणून आलेले आहेत. काय वाटतं, तुम्ही सगळा मित्र परिवार बरोबर आहे तुमच्या? नाही, हे माजी नगराध्यक्ष विजयरावजी वाडणे साहेब आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आहेत. ते आज CM साहेबांना या ठिकाणी भेटायला आले होते. त्यानिमित्ताने त्यांची भेट झाली. हे सगळ्यांनी म्हणजे महायुतीचे सर्व पक्षातील पदाधिकारी आहेत, सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं. मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आणि म्हणून हे चांगलं यश मला या विधानसभेमध्ये बघायला मिळालं असं मला वाटतंय. विकास कामाची बाब, विकास कामं म्हणजे तसे भरपूर कामं मंजूर झालेले आहे आणि भरपूर कामं झालेली आहे आणि म्हणून त्याचा विचार करता निश्चितपणाने मतदारांनी त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दाखवला आणि त्यांना जाणवलं का भविष्यकाळामध्ये पण अशा पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न करणारा एक व्यक्ती माझ्यामध्ये बघितलं त्यांनी, म्हणून भरभरून मला मतदान दिलं. दादाकडून काही संकेत मिळालेत का नवीन चेहऱ्यांना संधी भेटणार आहे? आता हे बातम्यांमधूनच आम्ही ऐकतोय का नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. आम्ही तीच विनंती करायला आलो आणि तसं जर झालं तर चांगली गोष्ट आहे. काय विनंती? दादांना विनंती केली की आपण कोपरावाला जाहीर सभेसाठी आलात प्रचारासाठी, त्यावेळेस तुम्ही म्हणाल होतात की किमान 85,000चं लीड द्या, मी दादावर जबाबदारी टाकेल. मग आता तर आम्ही हे 1.25 लाखाचं लीड दिलेलं आहे. तो म्हणून तुम्ही आशुतोष दादांना मंत्रिमंडळामध्ये संधी द्या अशी विनंती करणारं पत्र आम्ही त्यांना दिलं आहे. काय वाटतं, काय बोलले दादा? दादांनी सांगितलं तर हायगडवर, पण दादांना म्हणलं आमचा तालुका आहे कोपरगाव तालुका, हे पहिला लोकप्रतिनिधी आम्ही बघतोय की यांनी असं इतकं सुंदर काम केलेलं आहे आणि तो तालुक्याचा विकास थोडा खुंटलेला आहे. त्याच्याकरता दादांना संधी या मंत्रिमंडळात आणि तालुक्याचा विकास होईल यासाठी आम्ही त्यांना. दादा काय बोलले? दादा बोलले खर्च म्हणे बघू करते विचार असं आम्हाला अपेक्षा आहे. CM साहेबांना पण विनंती केली, फडणवीस साहेबांना, की कोपरावला बऱ्याच वर्षापासून मंत्रिपदाची संधी नाही आणि आशुतोष काळेंच्या माध्यमातून तरुण आणि सुशिक्षित होतकरू आमदार आमच्या कोपरावला लाभलेला आहे आणि मंत्रिमंडळात जर संधी दिली तर निश्चित आमच्या कोपरावचा जेणेकरून जिल्ह्याचा विकासाला निश्चित चालना भेटेल अशी विनंती आम्ही त्यांना केलेली. नक्की हे शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटलेलं आहे. आशुतोष काळे यांना मंत्रिपदाची संधी द्यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. कॅमेरामॅन आदेश कटकेसह सागर आव्हाड, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.